दरम्यान राज्यसभेसाठी शरद पवारांना ठाकरे सेनेनं पाठिंबा दिल्यामुळे पवारांनी त्याची परतफेड करणार असल्याचं आता स्पष्ट केलंय। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला आमच्या पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा असेल अशी ग्वाही शरद पवारांनी दिली। अनौपचारिक गप्पांच्या वेळेला पवारांनी हे स्पष्ट केलं। मे महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपतोय। विधानसभेमधील सध्याचं संख्याबळ बघता महायुतीच्या वाट्याला 8 जागा तर महाविकास आघाडीच्या वाट्याला विधान परिषदेची केवळ 1 जागा येण्याची शक्यता आहे। या एका जागेवरती महाविकास आघाडीतर्फे नेमकं कोण जाणार? स्वतः उद्धव ठाकरे जाणार की ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे दुसरा कुठला उमेदवार दिला जाईल? तर राज्यसभेप्रमाणेच काँग्रेसही जागेचा आग्रह धरणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं समजूतदारपणाची भूमिका घ्यावी अशी मागणी भाजपच्या प्रवीण दरेकरांनी केली। सोबतच सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्यामुळे दरेकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आभार देखील मानले आहेत। आणि मला वाटतं अजितदादा एक महाराष्ट्राचे मोठे लोकप्रिय नेते होते। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या ठिकाणी अशा प्रकारची असल्या कारणानं बिनविरोध व्हावी, काँग्रेसने समंजसपणाने त्या ठिकाणी बिनविरोध निवडणुकीला सहकार्य करावं अशा प्रकारची मला तरी वाटतं सगळ्यांची अपेक्षा आहे। उद्धवजी ठाकरे साहेब उभाटा अशी भूमिका घेत असतील, भाजप भूमिका घेत असेल, अर्थात शिंदे साहेब ही घेतील आणि त्याच्यामुळे मला वाटतं की काँग्रेसने पण उगाच त्या ठिकाणी लढायचं म्हणून लढू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।